नमस्कार. तुम्ही टँगो चार्ली चित्रपट बघितलाय का? तर टँगो चार्लीमध्ये सगळे ते जे नक्षलवादी आहेत ते फार भयंकर आणि क्रूर पद्धतीने युद्ध करत असतात. म्हणजे नक्षलवादी एखाद्या माणसाला पकडतात आणि त्याच्या नरड्याला घेऊन असं बांधून एक झाडाला बांधून टाकत असतात. तो जशी हालचाल करत जाईल तसं त्याचं रक्त वाहत जाऊ लागतं आणि थोड्या वेळात तो स्वतःच्या सुटकेसाठी जेवढ्या वेळेला हालचाल करेल तेवढं रक्त अधिकाधिक वाहत जातं आणि काही तासामध्ये रक्त वाहिल्यामुळे त्याचा मृत्यू होऊन जातो. टँगो चार्ली मधलं हे दृश्य अत्यंत क्रूर वाटतं. मला असंच दृश्य महाराष्ट्रात दिसू लागलंय. अर्थात ही जी नक्षलवादी क्रूरता इकडे नाहीये, पण सापळा असा आहे की जे अडकलेत ना ते सगळे अशा स्वरूपामध्ये सतत अडकत राहणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या सापळ्यामध्ये शरद पवार असेच टँगो चार्ली चित्रपटाप्रमाणे अडकून पडलेले आहेत. अर्थात हा सापळा फिजिकली गळ्याभोवती आवळलेला नाहीये, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या इब्रतीभोवती मात्र हा फास आवळलाय असं वाटू लागतं. जितका अधिकाधिक सुटण्याची धडपड होईल तितकं अधिकाधिक ते त्यात अडकत जातील. प्रयत्न अनेक झाले, विषय अनेक आले, पण या सगळ्या विषयामध्ये अडचणीत विरोधी पक्ष आलाच नाही तर सत्ताधारी पक्ष येत गेला. म्हणजे अगदी ताजं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. नवाब मलिकांना ईडीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर, टेरर फंडिंगचा विषय समोर आल्यानंतर आता नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचाच नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेनं सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील तीच भूमिका घेतली. तुरुंगातला मंत्री अशी नवाब मलिकांची नवी ओळख झाली. सगळ्यांना वाटलं होतं की 2-3 दिवस ईडीची कोठडी, 2-3 दिवस न्यायालयीन कोठडी, न्यायालयीन कोठडीनंतर मिळणार आहे तो जामीन आणि मग नवाब मलिक परत आपलं मंत्रिमंडळ सांभाळायला जातील. पण नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टाने जामीन दिला नाही, न्यायालयीन कोठडीत पाठवलं, हायकोर्टाने सुनावणी घेणं मान्य केलं नाही, त्यांना जेलमध्येच राहावं लागलं. आता नवाब मलिक अनेक आठवडे झाले न्यायालयीन कोठडीत आहे. अशा वेळी मलिकांचा कारभार कोण करणार हा प्रश्न होता. म्हणून शेवटी एक पाऊल मागे घेत नवाब मलिकांची सगळीच्या सगळी खाती काढून टाकण्याचा निर्णय झाला. अर्थात खाती काढल्यावर सुद्धा नवाब मलिकांचं अल्पसंख्याक विभागाचं खातं ते दिलं गेलं जितेंद्र आव्हाड यांच्याकडं, कारण तेच त्यासाठी आवश्यक असे व्यक्ती होते, आणि कौशल्य विकास खातं राजेश टोपे यांच्याकडे दिलं गेलं. आता या सगळ्या खात्यांचा कारभार वाटून झाल्यावर मलिकांचं मंत्रिपद मात्र कायम राहिलं. म्हणजे अजूनही एवढं करून सुद्धा दाग आहे तो कायम आहे. काय केलं तर खातं काढून कारभाराला सुरुवात केली. म्हणजे आता मलिकांच्या ऐवजी आव्हाड आणि टोपे हे 2 मंत्री सह्या करतील, पण जो डाग आहे तो मात्र कायम राहिलाय. जो डाग सरकारवर लागलेला आहे मंत्री तुरुंगात असल्याचा, तो मात्र कायम राहिलाय. म्हणजे असं झालं की इज्जत झाकायची म्हणून अंडरपॅन्ट घालायची, पण ती सुद्धा दोन्ही बाजूनी फाटकी असावी अशी सगळी स्थिती आहे. म्हणजे अंडरपॅन्ट घातल्याचं समाधान आहे आणि फाटकी असल्यामुळं जे दिसायचं ते दिसतं, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झालेली आहे. आपसुकपणे फडणवीसांच्या जाळ्यामध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा छानपैकी अडकत चाललेला आहे. आता किती प्रकरण आहेत बघा. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सरकारी माहिती उघड केल्याच्या प्रकरणामध्ये अडकवायचा डाव रचल्या जात असतानाच, म्हणजे रश्मी शुक्लांचं फोन टॅपिंग प्रकरण फडणवीसांना अडचणीचं ठरेल अशी व्यवस्था केली जात असतानाच फडणवीसांनी एक पेन ड्राईव्ह, मी PEN पेन म्हणतोय, PAIN पेन नव्हे, पेन ड्राईव्ह विधानसभेमध्ये सादर केला आणि त्यात जी काही लागली आहे महाविकास आघाडीची, महाराष्ट्र सरकारची, की आता फडणवीसांना त्रास द्यायचा की नाही याचा विचार करावा लागणार आहे. सरकारी वकीलच कशी षडयंत्र करतो हे फडणवीसांनी उघड केलं आणि स्वाभाविकपणे हे सरकार षडयंत्रकारी आहे हे देखील सांगितलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर दुसरा
पेन ड्राईव्ह बॉम्ब अजून एकदा सरकारवर टाकला आणि त्यातल्या गप्पातून तर अनेक दिव्य प्रकरणं समोर आली. म्हणजे अगदी अंडरवर्ल्डशी खुले संबंध कसे आहेत त्याविषयीच्या चर्चा समोर आल्या. जितकं हे सरकार अडकवण्याचा प्रयत्न करील, म्हणजे आता हे असंच आहे दरेकरांचं प्रकरण सुद्धा, दरेकरांना अडकवलं जाईल किंवा गुन्हा दाखल झालाय, कदाचित दरेकरांवरचा हा गुन्हा खराही असेल, मी दरेकरांचं कसलंही समर्थन करत नाहीये, खराही असेल, पण या गुन्ह्यात असे अनेक जण सहभागी आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मजूर संघ आहे आणि या जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष मजूर या कॅटेगरीत न मोडणारी गर्भश्रीमंत आहेत. याचं गर्भश्रीमंतीचं कारण वेगळं आहे. आता इथेही कसं अडकणार आहे बघा, म्हणजे हेही तुम्हाला मी सांगतो. नागपूर खंडपीठानं एक आदेश दिलेला आहे, ज्या आदेशामध्ये मजूर सहकारी संस्थांच्या, मजूर सोसायट्यांच्या मजुरांना पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं करावं अशा स्वरूपाच्या हायकोर्टाच्या स्पष्ट सूचना आहेत. त्याला आदेश म्हणूया आपण. असे आदेश असताना सुद्धा, म्हणजे माझा दावा आहे, स्पष्टपणे दावा आहे, माहिती अधिकारात ती माहिती उघड झालेली आहे. लातूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी जी माहिती उघड केली आहे ती धक्कादायक आहे. एकाही मजूर संस्थांनी, त्यांनी ज्यांना माहिती विचारली आहे त्या संस्थांनी माहितीच्या अधिकारांमध्ये उत्तर दिलंय की आम्ही आमच्या मजुरांचे बँक अकाउंट काढलेले नाहीत. दुसरं उत्तर असं आहे, बँक अकाउंट काढलेले नसल्यामुळे त्यांच्या श्रमाचा मोबदला हा ऑनलाईन दिला गेलेला नाही, म्हणजे तो रोखीत दिलाय असं त्यांना सांगायचं आहे. आणि जेव्हा रोखीत दिल्याचा विषय येतो ना, तेव्हा तिथे काम कागदोपत्री करण्यात आलं असावं अशी शंका बळावते. अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा 150 किलोमीटर अंतरावरच्या मजूर सहकारी संस्थांना छोटी छोटी कामं दिली जात होती आणि ते मजुरांकडून करून घेतल्याचं सांगितलं जात होतं. म्हणजे मजूर सहकारी संस्थांचा पैसा हा एकतर संस्थेनं ज्या व्यक्तीला आपलं प्रमाणपत्र दिलं आहे त्या व्यक्तीने केलं आहे, ते कागदोपत्री केलं आहे, मजुरांना पैसेच मिळाले नाहीत असा स्पष्टपणे व्यवहार दिसतो. म्हणजे मजूर सहकारी संस्थेचे जे काही कर असतात, CGST, SGST, ते भरायचे आणि त्यांना त्यांचं पर्सेंटेज पण द्यायचं, कामाचं बिल अधिकाऱ्यांचं पर्सेंटेज देऊन काढायचं, मग उरतो काय घंटा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आता या सापळ्यात देखील दरेकर जितके अडकतील तितकेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक मजूर अध्यक्ष आहेत तेही अडकणार आहेत. त्यामुळं मजूर सहकारी संस्थांचा एक मोठा घोळच पुढे निघणार आहे. म्हणजे एका दरेकरांच्या निमित्ताने हा घोळ येईल, म्हणून दरेकर सापळ्यातले शेळी ठरतील आणि बळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचा जाणार आहे. बिचाऱ्या शिवसेनेकडं मजूर संस्थाच कमी असल्यामुळं त्या सर्टिफिकेट घेऊनच त्यांचे कार्यकर्ते काम भागवत होते. त्यामुळं हा बळी जाण्याची स्थिती कायम आहे. नवाब मलिकांचा राजीनामा झाला नाही, पण खाती काढावी लागली. तुमच्याच पक्षाचे मंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले. अनिल परबांचा विषय इन्कम टॅक्स मार्फत आता झालेल्या खुलाशांमुळं इतका वाढलाय की त्या सगळ्यांमध्ये आता काय करायचं हा पेच शिवसेनेसमोर निर्माण झालेला आहे. या सगळ्या कचाट्यामध्ये आता तुम्ही MIMला बी टीम म्हणत होते, त्याच MIMच्या इम्तियाज जलील यांनी तुम्हालाच आमच्यात घ्या, डावात घ्या असा प्रस्ताव दिलाय. आता डावात घ्यायचं की नाही हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. डावात घेतलं तर भाजपचं बी टीम म्हणता येणार नाही आणि भाजपचं बी टीम म्हणून टाळावं तर मुस्लिम मतं पुन्हा विभाजित होतील ही एक वेगळी भीती आहे. आम्ही तर म्हणालो होतो तुमच्यात घ्या म्हणून, पण ते घेता आलं नाही. MIMला सोबत घेतल्यास जो फटका त्या दोन्ही पक्षांना बसणार आहे तो अजून वेगळा आहे. या सगळ्या प्रकारामध्ये, या एकेका जाळ्यामध्ये शरद पवार स्वतः असे अडकत चालले आहेत की त्यांना वारंवार बैठकांचं सत्र घ्यावं लागतंय आणि या सत्रातून काही मार्ग निघतोय का हेच बघतायत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या सगळ्यात संभ्रमित झालेला कार्यकर्ता एकट्या शरद पवारांच्याकडं आशेनं बघतो आहे की हे सर्वज्ञानी आहेत, काहीतरी मार्ग काढतील. पण शरद पवारांना
आता वयाच्या 82व्या वर्षी म्हणजे त्यांची अवस्था कर्णासारखी झालेली आहे. कर्ण जसा युद्धभूमीवर ऐन प्रसंगात आपली सगळी विद्या विस्मृतीत जाऊन बसला होता, तसं शरद पवारांचं झालंय. त्यांची विद्या विस्मृतीत गेल्यासारखी झालेली आहे आणि ते फडणवीसांच्या डावामध्ये अडकत चाललेले आहेत. आता किती अडकतात की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, अशी स्थिती राहून बाहेर पडतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नमस्कार.